नमस्कार, मी संतोष कुमकर, जनरल सेक्रेटरी सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन। नमस्कार, मी एस.के. लोखंडे, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष। मी नवनाथ वी जगदीश मुंडे, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना दो बाळासाहेब ठाकरे। नमस्कार, मी प्रभाकर लहाने, सरचिटणीस तांत्रिक कामगार विभाग। नमस्कार, मी कैलास राठोड, जॉइंट सेक्रेटरी सुरक्षा व दक्षता विभाग अधिकारी। नमस्कार, मी धर्मभूषण बाबू, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी। नमस्कार, मी नवनाथ पोरबरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा उपसरचिटणीस। नमस्कार, मी अरुण पिवळ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघटनेचे बीएमएस चा ऍडव्होकेट आहे, त्याचा मी महामंत्री। नमस्कार, मी गिरवान महाराष्ट्र संघटनेचा राज्य उपाध्यक्ष संघटना आयटम या संघटनेचा। नमस्कार, मी डीबी कोडे, महाराष्ट्र राज्य स्वाभिमान विद्युत कर्मचारी अध्यक्ष। नमस्कार, मी देशमुख, स्टेट अकाउंटिंग क्लासेसचा केंद्रीय अध्यक्ष। नमस्कार, मी लक्ष्मण राठोड, अध्यक्ष सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन। नमस्कार, मी नवनाथ पवार, जनरल ऑपरेटर संघटना। नमस्कार, मी अस्कर अली खान, राष्ट्रीय वीज कामगार इंटर उपाध्यक्ष। नमस्कार, मी संजय पाटील, एससी संघटनेचा उपाध्यक्ष। नमस्कार, मी श्रावण कोळनूरकर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा उपसचिव। नमस्कार, मी सुरेश गुरजाळ, स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा मुख्य संघटक। नमस्कार, मी सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो। आणि आज जी आमची NSB मधल्या जवळपास 32 संघटनांची इथं सर्व केंद्रीय कार्यकारिणीची, प्रत्येक संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची एक बैठक झाली। आणि बैठकीचा मूळ उद्देश, एकत्रित येण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे प्रशासनानं, शासनानं आणि तिन्ही कंपनीच्या प्रशासनानं जो प्रत्येक कंपनीमध्ये खाजगीकरणाचा जो घाट घातला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण वज्रमुठीने एकत्र आलेलो आहोत। आणि यात कुठल्याही प्रकारचा कुठल्याही लेवलपर्यंत आम्ही आंदोलनाची तयारीसुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्या निर्णयाचा बेस जो आहे, निर्णयाचा तो बेस जो आहे की खाजगीकरण, सर्वात म्हटलं पहिलं खाजगीकरण जे आहे महावितरणमध्ये जे पहिलं खाजगीकरण होत आहे सध्या, तो म्हणजे वीज वितरण परवाना जो या अदानी, टाटा आणि या 4-5 कंपन्यांना देण्यात येत आहे। त्या 4-5 कंपन्यांच्या आधी त्यांनी परवाना, वीज वितरण परवाना देण्याच्या आधी किंवा त्यांचं जे हेअरिंग आहे आता त्याच्या आधी महावितरण प्रशासनानं पुन्हा एक आठ घातला की मुंबईमध्ये सुद्धा वीज वितरण परवाना महावितरण कंपनीनं मागितला, जो अत्यंत चुकीचा आहे। कारण ते एक षडयंत्र आहे की महावितरण कंपनीनं मुंबईसारख्या ठिकाणी जिथं ऑलरेडी प्रायव्हेट प्लेयर तिथं काम करत आहेत, तिथं महावितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे, वीज वितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे की उर्वरित महाराष्ट्र त्यांनी जवळपास सर्व खाजगी कंपन्यांना खुल्ला करून दिलेला आहे, मोकळा करून दिलेला आहे। त्याचाच परिणाम असा झाला की 2022ची जे त्यांचे अर्ज होते खाजगी समांतर वीज वितरण परवान्याचे, आज ते डिस्ट्रीब्युशन लायसन्सच्या नावाखाली पुन्हा ते एंट्री करत आहेत। त्याचा 16 तारखेपर्यंत आक्षेप हरकत मागितलेला आहे। आम्ही जवळपास 30 ते 40 हजाराच्यावर आक्षेप आपण नोंदवणार आहे। त्याची हेअरिंग जी आहे ती 22 जुलैला आहे। 22 जुलैच्या हेअरिंगमध्ये सुद्धा आम्ही 30 ते 40 हजार कर्मचारी आणि जवळपास अनेक ग्राहक यांना सुद्धा आम्ही त्यात सामील करून घेणार आहे। हा वीज वितरण परवाना अत्यंत प्रायव्हेट कंपनीने देण्याचा अत्यंत चुकीचा घाट आहे। कारण जे इन्फ्रा आहे, ज्या वाहिन्या आहेत, त्या सर्व महावितरणच्या आहेत आणि महावितरणचा कर्मचारी हा उत्कृष्ट सेवा देते। जिथे जिथे प्रायव्हेट प्लेयर आज काम करत आहेत त्या सर्व फ्रँचायसी वगैरे सर्व आतापर्यंतच्या बंद पडलेले आहेत। पण यांनी असा घाट घातलेला आहे की त्याचे वीज दर कमी करायचे, त्यांचे वीज दर कमी आहेत असा घाट घेतलेला आहे। पत्रकार बंधूंना एक सांगायचं वाटतं मला की त्यांचं वीज दर हा कमी याच्यामुळे की शेतकऱ्यांचा जो क्रॉस सबसिडीचा भार आहे
ते त्या कंपन्या घेत आहेत की नाही घेत आहेत, MERCने याच्यावर काही निर्णय दिलेला नाही. त्याच्यावर MERCचं काही वाच्यता नाही. मग आता ह्या जर कंपन्या त्यांनी वीज वितरण परवाना घेतला, त्यांनी जर घेतला आणि त्यांच्यावर जर आहे क्रॉस सबसिडी शेती पंपाची कृषी पंपाची नसली तर मग हा उर्वरित भार शेवटी महावितरणवरच पडणार आहे. शेवटी हवालदिल विजेच्या वाढत्या दरामुळे आणि विजेच्या याच्यामुळे शेतकऱ्यावरच इफेक्ट होणार आहे. एक दिवस हे क्रॉस सबसिडी सुद्धा बंद होईल ही शंका नाकारता येत नाही. क्रॉस सबसिडी बंद झाली तर नुकसान हे शेतकऱ्यांचं होणार आहे. 5 ते 6 रुपये 7 रुपयाने वीज दर शेतकऱ्यांच्या युनिटला राहणार आहे आणि त्यात शेतकरी सुद्धा त्रस्त होणार. हा एक वीज वितरण परवान्याचा आहे, याला आम्ही प्रखर विरोध करत आहे. दुसरं, जलविद्युत प्रकल्प जे BOT तत्वावर खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देत आहेत, ते खाजगी तत्वावर जे चालवण्यासाठी जलविद्युत प्रकल्प देतात त्याला आमचा प्रखर विरोध आहे. 35 वर्ष झाले आम्ही मायमाऊलीसारखे त्या जलविद्युत प्रकल्पाला सांभाळत आलो, हायड्रो पॉवर स्टेशनला सांभाळत आलो. आणि खरी आमची महावितरणची नफ्याची जी बाजू आहे, निर्मितीची नफ्याची जी कमी वीज दर हा हायड्रो पॉवर स्टेशनमधूनच येते आणि नेमका तोच हा खाजगीकरणाला देण्याचा घाट आहे. तिथे सुद्धा आमचा विरोध आहे. एक TBCB म्हणून आहे, टेरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे महापारेषणचा विषय आहे. महापारेषणमध्ये आतापर्यंत 500 कोटीच्या वरचे प्रोजेक्ट हे प्रायव्हेट प्लेयरला देत होते, पण त्यांनी तो घाट आता 200 कोटीपर्यंत आणलेला आहे. 200 कोटीचे खाली येऊ शकते, म्हणजे महापारेषण हे राहणारच नाही, याचं अस्तित्वच राहणार आहे. ऑलरेडी ह्या ज्या वाहिन्या आहेत महापारेषणच्या त्या सुद्धा हे झालेल्या आहेत, त्या सुद्धा प्रायव्हेटमध्येच गेलेल्या आहेत, खाजगी आहेत. चौथा विषय आमचा महत्त्वाचा पेन्शनचा आहे. पेन्शन पत्रकार बंधूंना तुम्हाला सांगू इच्छितो की पेन्शन हा आमचा कळीचा मुद्दा आहे. आम्ही फक्त रिटायर्ड व्हायच्या त्या शेवटच्या दिवसापर्यंत सुखी समाधानी आहोत. दुसऱ्या दिवशी आम्हाला पेन्शन राहत नाही. आम्ही पेन्शनसाठी आमचा वाटा वगैरे सर्व देण्याची सुद्धा तयारी आहे. ती एक आमची पेन्शनची डिमांड आहे. आणि तिसरा, काही सबस्टेशन आमचे जे नागपूरचा अनुभव आहे, म्हणजे फ्रँचायझीचा अनुभव आपल्याला वाईट असताना शासन एक वाईट का करतंय? फ्रँचायझीचा जबरदस्त अनुभव आहे आम्हाला. म्हणजे उद्या परत कंपनीला महावितरणच्या गटात जाण्याचं, घाट्यात दाखवायचं आणि यांना समोर आणायचं आणि पुणे हँडी करून जायचं, असं तर नाही. सगळ्यांना फ्रँचायझीचा वाईट अनुभव सगळ्यांना असेल, आपण सगळे जाणता. आणि मोठं आंदोलन मागच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्राहकांच्या सहकार्याने घेतलं आणि ते स्पॅन पण निघून गेले, डिटेल निघून गेले. आपल्या सगळ्यांना तो अनुभव नाही. काय होते, या कंपन्या आल्यानंतर थकबाकी वाढून ठेवतात, हे होतात, त्यांच्याकडे त्यांची कंपनीची उधारी ठेवतात आणि मग कोर्टात जातात. कोर्टाचा निकाल 10-20 वर्ष लागत नाही आणि मग हे दप्तर, आमचं सरकारी दप्तर धूळ खात बसते. फ्रँचायझीमुळे औरंगाबाद शहर आम्ही सगळ्या आमदार मंत्र्यांना, साहेबांना सगळ्यांना सांगितलंय, डिटेल आल्यामुळे 3-4 वर्ष संभाजीनगर शहर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मागे पडले. सरकार मुळात उद्योजकांच्या बाजूला आहे, त्यामुळे या आंदोलनाने काही होईल असं वाटतं का? होईल. अरे एक साधं सांगतो, एकजूट आणि ताकद दाखवणार आहे. शासनाला याच्यासमोर झुकावंच लागेल. महाराष्ट्र राज्य हे राज्य ही जी व्याख्या आहे, हे राज्य ह्या व्याख्येखाली की हे जे शासनाचे प्रोजेक्ट आहे हे शासनातच ठेवले पाहिजे. पण हे न करता शासनाचे जे प्रोजेक्ट आहेत ह्या वितरण सारख्या कंपनी सारखे अनेक, हे मुळात हे विरोधामध्ये, खाजगीकरणाच्या विरोधामध्ये हे नेत आहे. काय झालं, खूप आंदोलन झालं होतं, खूप मोठा विरोध झाला होता, संपर्क होतं आणि काही संघटनांनी आंदोलन केले, निदर्शने केली, उपोषण केले, पण तरी डिटेल कंपनी आहे. हे पहा, नंतर असं होईल का की मला एक पत्रकारच्या मीटिंगच्या किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाचे जे प्रोजेक्ट नफ्यात आहेत, सर्व कर्मचारी अधिकारी जीव तोडून काम करत आहेत. खेड्या पाड्यात, डोंगर, नदीत, पावसा पाण्यामध्ये, ऊन वाऱ्याची पर्वा न करता हे सर्व कर्मचारी अधिकारी काम करून शासनाचा प्रोजेक्ट हा नफ्यात आणलेला आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र शासन नफ्यातली प्रोजेक्ट ही खाजगीकरणाकडे का देत आहे? ह्या गोष्टीला आमचा ऐका सर, एवढा विरोध झाला होता, सगळ्या संघटना पडल्या होत्या, संपर्क केले, आंदोलन केले, उपोषण केले, सगळं काही झालं, तरी सुद्धा डिटेल कंपनीने दिले. महाराष्ट्रामध्ये सरकार आपला निर्णय बदल असं तुम्ही काय करणार? महाराष्ट्र अशा पद्धतीने नागपूर, औरंगाबाद, जळगाव
या 3 ठिकाणी ज्या वेळेला फ्रँचायझी केली त्यावेळेला आम्ही पुढचे धोके जनतेला, शासनाला निदर्शनास आणून देऊन देखील शासनाने बळजबरी फ्रँचायझी आमच्यावर लादली. त्यांना माहित नाही असं प्रश्न नाही, त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना सगळं माहिती आहे. आणि आताही तुम्हाला सांगतो, ही समांतर फ्रँचायझी दिल्याच्या नंतर ह्या कंपन्या अर्ध्यात हे जाळं सोडून परत आमच्याकडे देतील आणि परत आम्हाला ते जिवंत करावं. याचा मूर्तिमंत तुमचा जो प्रश्न आहे की नाही, तुमचा जो प्रश्न आहे, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता आंदोलन छेडणारा किंवा संपाची भूमिका घेणारा, एवढं केल्यानंतर सरकार तुमचं मान्य करेल का? बरोबर आहे की नाही? आम्ही सरकारला मान्य करायला भाग पाडू. आणि तुमच्या पत्रकार बंधूंना सुद्धा मी आवाहन करतो की आता तुमच्या इथं MITL आहे, MITL कडे तुमची पूर्ण हे गेली आहे, MIDC गेलेली आहे. तुम्ही जर MIDCचा ओव्हरऑल रेट चेक केला पर युनिट तर आमच्या महावितरणपेक्षा जास्त आहे. महावितरणपेक्षा महावितरणपेक्षा जास्त आहे. आणि अद्यापही MITL ची कुठलीही सिस्टीम नाही आहे. सर्व बिल हे आमच्या सिस्टीम मधून निघत आहेत, महावितरणच्या सिस्टीम मधून निघत आहेत. आणि असंच हे सर्व ठिकाणी होणारच आहे. त्याच्यामुळे तुमचं, ग्राहकांचं, सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. ते सहकार्य तुम्ही करावं अशी या सर्वांतर्फे मी सुद्धा आपणास विनंती करतो. समांतर वीज परवाना देण्याच्या संदर्भात वीज वितरण परवाना जो आहे, वीज वितरण परवान्यासाठी ज्या अदानी, टोरंटो आणि यांनी जे अर्ज केलेला आहे त्याच्यावर त्यांनी 16 तारखेपर्यंत आक्षेप मागितलेला, हरकती मागितलेल्या आहेत. त्या हरकती ग्राहकाच्या सुद्धा आहेत, एम्प्लॉईचे सुद्धा आहेत, महाराष्ट्रातल्या कोणाचीही आहेत. जो कोणी ग्राहक आहे की हे असावं की नसावं, कशासाठी नसावं याची. आणि 22 तारखेला त्याच्यावर हिअरिंग आहे. हिअरिंग बाकी आहे, 22 तारखेला त्याची सुनावणी आहे. मुळात आता MITL जे आहे, MITLचा जो MIDC मध्ये हे आहे, तुमच्या इथंच आहे. तुमच्या इथंच महावितरणपेक्षा त्यांचे रेट जास्त आहे. आणि ग्राहक कसं आहे, ग्राहक कोणते घेतात ते अर्बन मधले. बाकी शेती ग्राहकांचं काय, खेड्यातल्या ग्राहकांचं काय, आपण तर सर्वांचेच आहो ना. तुम्ही पत्रकारी सर्वांचेच. त्याची महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशांची उभारायला होतो आणि बोललो ना केवळ आपल्याला काही आर्थिक मागण्या घेऊन ही लढत. आज हम MSCP के तीनों कंपनी के 32 संगठना के ग्रुप एक जगह महावितरण, महापारेषण और महानिर्मिती के जो निजीकरण है, निजीकरण के विरोध में यहाँ आए हैं. हमारी यहाँ एक बैठक हुई है, एक मीटिंग हुई है. इस मीटिंग में हमने एक डिसाइड किया है कि निजीकरण को हम पूरी एक ही यूनाइट होके हम उसको विरोध करेंगे और वो विरोध हमारा कायम रहेगा. हम सब एकत्रित रहेंगे. हम आंदोलन की नोटिस भी देने वाले हैं, वो नोटिस भी जल्दी देने वाले हैं. क्या नुकसान होने वाला है अगर ये प्राइवेटाइजेशन अगर हुआ तो सबसे पहले ग्राहक का भी नुकसान होगा. ग्राहकों को ये जो प्राइवेट कंपनियां बता रहे, खासगी कंपनियां बता रहे कि उनका फायदा होने वाला, ये सब भूल है. इसके पहले भी फ्रांचाइजी भी कोई फायदा हुआ नहीं है. बहुत जगह से वो कंपनी के पैसे, महावितरण कंपनी के पैसे बैलेंस रख के निकल गए हैं यहाँ से, तो भी ग्राहक को कोई फायदा होने वाला नहीं. यहाँ आपके MITL में भी, यहाँ जो छत्रपति संभाजी नगर में उसके भी जो MIDC में उसके भी रेट ओवरऑल देखे तो महावितरण से ज़्यादा ही है और उनका बिलिंग भी महावितरण से होता है. और दूसरा ग्राहकों का ये नुकसान है कि क्रॉस सब्सिडी जो है, ये क्रॉस सब्सिडी का जो भार है, वो क्रॉस सब्सिडी का भार ये प्राइवेट कंपनी ये कभी लेने वाले नहीं है. उसके बारे में MIRC ने कोई निर्णय दिया नहीं है, ना गवर्नमेंट ने दिया है. अगर इनके पास, प्राइवेट प्लेयर के पास में अगर ये महावितरण के यूनिट गए, कुछ शहर गए, ये शहर जाने के बाद में क्रॉस सब्सिडी का भार फिर से जो बचे हुए अपने ग्राहक आए महाराष्ट्र के, उन पे आएगा क्रॉस सब्सिडी. इसका मतलब है कि शासन किसी भी हालत में महावितरण के जो बीज निर्मिती का रेट है, यूनिट का रेट है, वो कम होने नहीं देगा और प्राइवेट के कम रहेंगे. आंदोलन की कैसे रूपरेखा रहेगी? हमारी रूपरेखा ऐसी फिक्स है कि हमारी रूपरेखा कि अभी हमने
एक जगह हम आ गए, सब एकत्रित आ गए। इसके बाद में हम आंदोलन की डिसाइड करेंगे और डिसाइड करने के बाद में पूरी एकजुट से हम विरोध करेंगे। जीटीएल कंपनी आई थी, उसका भी कुछ थकबाकी उसका जीटीएल कंपनी का जो थकबाकी है वो कोर्ट में चल रहा है। ऐसा ही होता है अक्सर कि प्राइवेट कंपनी आती है, थकबाकी रखते हैं, फिर कोर्ट में जाते हैं, कोर्ट में सालों साल केस चलती है, लेकिन नुकसान ये महावितरण का ही होता है, कंपनी का होता है। ग्राहकों को क्या आह्वान करेंगे आप? प्राइवेटाइजेशन के मामले में क्या आह्वान करेंगे ग्राहकों? प्राइवेटाइजेशन के मामले में हम ग्राहकों को यही निवेदन करना चाहते हैं कि सभी ग्राहकों ने इसका विरोध करना चाहिए। सभी ग्राहकों ने आने वाले 16 जुलाई के पहले अपनी हरकत, आक्षेप जो भी है, ऑब्जेक्शन, वो नोंद करना चाहिए कि क्यों नहीं आना चाहिए। क्योंकि महावितरण, महापारेषण और महानिर्मिती महाराष्ट्र की वीज निर्मिती की, वीज क्षेत्र की मदर जो मदर कंपनी है, उसको विरोध में है। ये कंपनी ग्राहकों के लिए बनाई है और ग्राहकों के लिए ये आखिर तक टिकने वाली है। यही बोलूँगा, प्राइवेट कंपनी ये जो सर्विस है वो कुछ दिन बाद खराब होने वाली है। ईमेल आईडी या कुछ ग्राहक किस स्वरूप के अंदर अपना विरोध दर्ज कर सकते हैं, कहाँ पर तकरार करेंगे? वो सब मैं देगा आक्षेप, हर आक्षेप को देता हूँ मैं।